छत्रपती सांगतो, तरीही मला काही लोक विचारतात, महाराज छत्रपती कीर्तनात सांगायचे, पण छत्रपती शिवाजीराजे देव होते का? छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून मंदिरातील महादेवा शिल्लक आहेत, लक्षात घ्या. राजे नसते तर खऱ्या अर्थानं विलंबित वाजवायचं. आणि म्हणून महाराष्ट्र उभा राहत होता, एक एक माणूस उभा राहत होता. 19 फेब्रुवारीचा दिवस तो आमच्यासाठी खूप मोठा दिवस. सनई चौकडे वाजू लागले आणि या भूमीला एक छत्रपती भेटला. छत्रपती हा शब्द सोपा नाही बरं. छत्रपती होण्यासाठी प्रचंड त्याग, प्रचंड संघर्ष करावा लागला. राजा तुम्हाला महाराष्ट्र उभा करायचा. राजा सांगतात, महासाहेब महादेवाच्या खऱ्या अर्थानं त्या पिंडीला स्पर्श केला आणि छत्रपतींनी रक्ताचा अभिषेक केला. जगातला पहिला राजा जो रक्ताची अभिषेक करत स्वराज्याची शपथ घेणारे पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. राजाने शपथ घेतली, या स्वराज्याची शपथ, स्त्रियांची आबरू वाचवण्याची शपथ, शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची शपथ आणि रयतेसाठी लढण्याची शपथ. उभा राहिला राजा. कोण माणसं होती? यसाजी कंग, बहिरजी नाईक. बहिरजी सांगतो, रामोशाचा यो. रामोशी चालेल का? राजा विचारते, तुला विचारलोय रामोशाचा आहे. अरे कुठल्या अँगलने वाटतो तू आणि रामोशी दिसतो कसा आहे काय माहिती? हे ठरवलं कसं रामोशी असाच दिसतो? बहिरजी रामोशाचा आहे का माहिती नाही, पण महाराष्ट्रातला आहे माहिती आहे, लक्षात घे. महाराष्ट्रातला आहे. एक सांगू का, आम्ही कुठल्या जातीचे माहिती नाही, पण महाराष्ट्रातल्या मातीचे आहेत ना, ही गोष्ट लई महत्वाची. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, बडा रहे नो दुकान. साधूला जात नाही, संताला जात नाही, आणि जाती धर्माच्या पुढे जाऊन या महापुरुषांनी कार्य केलं. या महिलांचं बलिदान मोठं आहे. एका मावळ्यांनी महाराष्ट्रात उभे राहिले. पिंगळसईला आलो होतो, मला वाटतं त्यावेळेस शिवाकाशीत सांगितलं होता. विजय भाऊ शिवाकाशीत न्हाव्याचा होता. नाभिक समाज म्हणजे साधारण नाही बरं का. जीवा महालाबी नाभिक समाजाचा, ज्यानं सय्यद बंडाचा दानपट्टा फिरवला आणि दानपट्टा उडवत हात उडवणारा जीवा महाला हा नाभिक समाजाचा आहे. इथे एक वाक्याची निर्मिती झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. एकेरी शब्द असला तरी त्या शब्दात ताकद खूप आहे. आणि म्हणून एक माणूस उभा राहिला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर रोज एक वेगळा मावळा सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जे तानाजी मालुसरेंचं बलिदान तुमच्या समोर मांडतोय, मी ज्या मातीतून येतो, माझं गाव आहे खेड शिवापूर. कधी आला असाल तुम्ही कोंढाण्यावर, सिंहगड किल्ला आहे. आता तुम्ही माणसंच रायगडची आहेत. तुम्ही या मातीतली माणसे, ही सगळी रायगड भूषण आहे. आणि खरंच रायगड कोणी म्हणला माहितीये तुम्हाला? सेवे ठाई तत्पर हिरोज इंदलकर. त्या हिरोज इंदलकरानं आपली सगळी धनदौलत रायगडला लावली आणि मग रायगड उभा राहिला. एक पायरी जगदीश्वराच्या मंदिराला लावली. ही पायरी लावायची अनुमती द्या. त्या पायरीवरील तर सेवे ठाई तत्पर हिरोज इंदलकर. काय माणसं उभी राहिली. कोण माणूस? राजा सांगतायत, आई मन खिन्न झालं आज तुझं. आई म्हणते, राजा ईशान्याला बोट केलं. राजगडावर मासाहेब उभ्या राहिल्या आणि हृदय हेलावत मासाहेब सांगतात, राज ते दुश्मनाचं हिरवं निशाण दिसतं का? थेट मासाहेब बोलल्या आणि राजेंचं लक्ष कोंढाण्यावर गेलं. राज त्या दुश्मनाचं हिरवं निशाण दिसतं का? राज हो मासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि त्या 23 किल्ल्याचा सुंदर गड कोंढाणा समोर दिसत होता. कोंढाणा म्हणजे आता त्या गडाचं नाव सिंहगड आहे. तो असा सिंहगड नाही, हा सिंहगड नाही. तिथं त्या सिंहाची शौर्य गाथा तुमच्या समोर घेऊन आला. राजा त्या कोंढाण्यावर फडकणारं ते दुश्मनाचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी मासाहेब,
मग राज करणार का इच्छा पूर्ण? आई साहेब बोला करणार इच्छा पूर्ण. मग राज उतरवा ते दुश्मनाचं हिरवं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर. राज या कोढाण्यावर ए प्राण जाय पर वचन न जाय. आणि मग उभा राहिला शौर्य. चला ऐका ऐका माझा आवाज येतोय का? राजाने सांगितलं महा येत्या अष्टमीला कोढाण्यावर भगवा फडकलेला असेल. अष्टमी हा शुभ दिवस मानला आणि अष्टमीला राजानं ठरवलं कोढाण्यावर भगवा फडकवायचा. दिवस सामान्य नव्हता. राजा लढाईला तयारी लागले. राजाने युद्धाची तयारी केली. मावळ्यांना सोबत घेण्याचा खऱ्या अर्थानं सगळी युक्ती पणाला लावली आणि कोढाणा घ्यायचा. कोढाणा राखला कुणी? आई. कोणाला राखला? उदयभान राठोडानं. जो कडवा राजपूत आहे, तो भयानक आहे. तो एका वरात 10 जण खलास करतो, इतका भयानक. राज उदयभान आहे. राजा म्हणतात यावेळेस मी स्वतः जाणार. राजा स्वतः जाणार? आई साहेबांना वाटलं राजा तुम्ही स्वतः जाणार? हो आई साहेब, तुमच्या डोळ्यात ते हिरवं. हा राजा पुन्हा एकदा भगवा. आई शब्द या राजाचा आहे. शब्द देणारा महाराष्ट्रातला मावळा वाघ. वाघ होता वाघ. महाराष्ट्रातली माणसं निराळी येतात. ऐका ऐका, ही बसलेली माणसं सगळी वेगळी आहेत. ही जगाच्या पाठीवर पुढे जरी गेली तरी ओळखू येतात ही महाराष्ट्रातली. आता अशा दाढीवालं भगवत हरव अशी बाळी घातलेली माणसं दिसल्यावर ही महाराष्ट्रातली माणसं ओळखू नाही येणार का? विनोद भाऊ आमचा असा गोरागोमचा पोरगा, असे आमच्या पदर घेतलेल्या डोक्यावर महिला, आता राहू द्या नका घेऊ. ही महाराष्ट्रातली माणसं खऱ्या अर्थानं ही जगाच्या पाठीवर गेल्यानंतर कळतात ही महाराष्ट्रातली. वेगळं व्यक्तिमत्व. असं गळ्यावर उपारणं घ्यावं, बाबांनी अशी टोपी घालावी आणि बाबांचं ते शौर्य पाहावं. असे वारकरी टोपी घालून बसावेत आणि मग लोकांनी म्हणावं तो महाराष्ट्रातला आहे, त्याच्या नादी नका लागू. महाराष्ट्रातली माणसं ही जगाच्या पाठीवर निघाली. राजा घेणार नव. हो आई. राजाची आणि आई साहेबांची बात चालली आहे. 3 माणसं गडावर आली. सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे, तानाजीचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा. मामानी राजाला मुजरा केलेला आहे. राजाने मामाला खऱ्या अर्थानं साष्टांग दंडवत केलं. मामा मोठे. तानाजी मालुसरेंनी राजांचे पदस्पर्श चरणस्पर्श केलेले आहे. सूर्याजी मालुसरे हसून राजांकडे पाहतायत आणि राजे म्हणतात सूर्या काय बात आणली रे, कशासाठी आला? सूर्या सांगतो राज ही गोष्ट मी नाही, दादा सांगेल तुम्हाला. ताना सांगतो राज ओ राज रायबाचं लग्न काढलं या. रायबाचं म्हणजे पोराचं का काय? ओ राज लेकराचं लग्न काढलं या आणि रायबाच्या लग्नाच्या निमंत्रणाच्या अक्षता या. राज माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि या स्वराज्यासाठी असावा म्हणून ही बात घेऊन आलो. राजा येणार नव. राजा म्हणतात ए ताना. कोण तानाजी? चित्रपट पाहिला ज्या युद्धात तुमच्यासाठी आलो. लग्नाला नाही यायचं तर मग कुणाच्या लग्नाला? आई साहेब करा. राजा लग्नाला जाणार आहे. आभूषण तयार करा. आई साहेब. आईला आनंद झाला. लग्नाची तयारी होणार. ए तारा ए तारा. अरे पण लग्न कधी आहे? राज
म्हणतात हे तारा ज्या अष्टमीला लग्न आहे त्या अष्टमीचा शब्द दिलाय मी आईला, मला नाही जमायचं. अरे माफ कर तुझ्या राजा, माफी मागायची नाही असा हवालदार चालणार नाही. राजा यावं लागेल, मला नाही जमणार. आई साहेब येतील. राज तुम्ही जर येणार नसाल माझ्या साहेबाचं येणार नवा. अरे नाही जमायचं, दोन तोंडाने बोलायचं नाही. राज आता काय म्हणला, माझ्या पोराचं लग्न तुझ्या पोराचं वेगळं आहे का असं म्हणला नव, आणि आता म्हणता येणार नाही. राज तुम्ही जर रायबाच्या लग्नाला येणार नसाल तर रायबाचं लग्न व्हायचं नाही. राज चाललो मग तुमचा तारा. सूर्या मंडप काढून टाक, हळदी लागली पुसून टाक. रायबाचं लग्न होणार नाही तर माझा राजा येणार नाही. मासाहेब सांगतात तारा अरे त्या राजाला विचार काय येणार नाही, रागून जाऊ नको रे. अरे तुझ्या लय जीव आहे त्याचा. अरे तुझ्या बाई कधी एकटा रडत बसता येईल तू. हे तारा अरे विचारणार राजाला का नाही येणार. राज माफी असावी पण सांगा ना मग कशा पायी नाही येणार. ताना ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्या दिवशी एका मराठ्याने आईला शब्द दिलाय. मराठा याने मरने के लिए पीछे नहीं हटा. मराठा हा शब्द सामान्य नाही बरं का. मराठा याने मरने के लिए पीछे नहीं हटा. मराठा यानं हे मरहट्टा दिलदार मनाचा. इथं बसलेले सगळे हिंदू आहेत. जंगम असते तरी हिंदू बरं आणि मुसलमान असला तरी हिंदू. एक सांगू का, जन्माला आगरी आलो कोळी आलो कशी आलो माहिती नाही, पण मरताना हिंदू म्हणून मरणारे ही गोष्ट लई महत्वाची आहे. 100% हिंदू म्हणून मरणार. ये भूमी हिंदू की आहे, ये भूमी बलिदानाची आहे. ही महाराष्ट्राची माती. हिंदुस्थानात राहतो आम्ही आणि आम्हाला अभिमान आहे, आम्ही हिंदू आहोत. म्हणून त्या दिवशी कदाचित बोलून गेलो असतो. संतोष भाऊ पुन्हा एकदा शब्द बोलतो बरं का. मला अनेक जण विचारतात महाराज तुम्ही फेटा घालता, तुमच्यातली काही माणसं नमाजीची टोपी घालतात. म्हणून नमाजीची टोपी घालणारा आपला बांधवच आहे, तो थोडीच आपला दुश्मन आहे. पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो आपला दुश्मनच, लक्षात घ्या. डोक्यात जिहाद असणारा दुश्मन आहे. म्हणून एक वाक्य विजू भाऊ मला नेहमी बोलावं असं वाटतं बरं का. दादा महाराज नेहमी बोलावं लागतं. जे भारताशी जे महाराष्ट्राची गद्दारी करशील त्यांच्याशी. भाई हे लाईव में बात सुन ले, भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. भारतात राहावं लागेल, त्या तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, अरे भगव्याला नमन करावं लागेल, शोभाला मानावं लागेल आणि सरजा संभाजी समोर झुकावं लागेल. जर महाराष्ट्रात आणि भारतात राहावं लागेल. काही माणसाशी आहेत ती राहिला भारतातच आहेत आणि गुणगान पाकिस्तानचं गातात. हे आतंकवादी आहेत बरं का. संतोष भाऊ अशी व्यक्ती ठेचल्या पाहिजेत. आता तुम्ही राजकीय पटलावर काम करताय, खऱ्या अर्थाने याचा विचार आपण घेतला पाहिजे सगळ्यांनी. राहिला भारतातच आणि गुणगान पाकिस्तान जिंदाबाद. नाही नाही, तुम्हाला धर्मासाठी उभं राहावं लागत नाही. पोरं धर्मासाठी उभं करा. अहो काय महाराष्ट्र संपला होता तर उभा झालाय महाराष्ट्र. हे तुम्हाला वाटतात काय निजाम आदिल ही लई मयाळू माणसं होती? नाही नाही, तो अख्खा महाराष्ट्र खायला आली ती माणसं. मला फळावरून कधी कधी प्रश्न विचारतात महाराज शिवाजी महाराज सांगू नका. मी म्हणतो गड्या अरे तू जिवंत राहिला नसता महाराज नसता. समशेरी फिरल्या असत्या नरड्यावरून, आया बहिणींची इज्जत लुटत चालली होती. अरे या मुसलमानाला बोलायचा अधिकार नव्हता इथं. मदारी म्हणतो राजे मैं मुस्लिम हूँ और आप हिंदू हो. मदारी तू मुस्लिम नाहीस, तू महाराष्ट्रातला आहे. तुझं कर्तृत्व मोठे म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत आहेस. कर्तृत्वानं माणसं मोठी झाली. सिद्धी हिलाल हा मुस्लिम समाजाचा होता, मातीत गेला. काय माणसं झाली उभी. कदाचित कुणाला पटणार नाही बरं बोलणं, काय बोलणं पटणार नाही. आता ते लाईव्ह चाललंय. मैं क्या डरता क्या किसको. दादा महाराज मेरा ऐसा रहता है, एक झटका रहता है. मैं घर को बोल के आयलाय, तुमचं पोरग जर गेलंच तर धर्मासाठी अर्पण केलं म्हणून सोडून द्या. अरे नाही बोलायचं धर्मासाठी तर कुणासाठी बोलायचं. अरे काय चाललं होतं महाराष्ट्राची हालत. आया बहिणींचे हातपाय तोडले चालले होते. 2-2, 3-3 वर्षाची लेकरं अनाथ होत होती. हे आदिल हे मुघल हे निजाम वरबडून खात होत्या आमच्या माता भगिनी. माता भगिनींच्या नुसत्या किंचाळण्याचे आवाज चहूबाजूने येत होते. मावळे ताकद असतानाही मावळे एका जागेवर थांबले होते.
लई भयंकर होते. त्या अफजल खानाने त्याच्या 65 बायका मारून इथं आला होता. किती भयंकर असेल तो अफजल खान. ते संपलं होतं सगळं महाराष्ट्रातलं. काळे ढग वरतून काळे ढग दिसत होते आणि महासाहेब जिजाऊ एक छोटस देखणं स्वप्न या भगव्याचं घेऊन महाराष्ट्रात उतरले होते. आणि म्हणून का सांगायचा इतिहास, का सांगायचा महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास. तानाजी मालुसरे सांगतात, राज नाही येणार का जी तुम्ही लग्नाला. राज सांगतात, तसं नाही रे तान्हा. अरे कोंढाणा घ्यायचाय. कोंढाणा म्हणजे कळलं ना, सिंहगड. फक्त दुर्दैव या गोष्टीचं वाटतं, आता आज रविवार सुट्टी, आज लई जण सिंहगडवर गेली असते फिरायला, रायगडावर येतील फिरायला. त्यांचं म्हणणे रायगडावर उकडलेले शेंगालही भारी मिळतात, सिंहगडावर भजीलही भारी मिळतात. अरे बाबा, त्या सिंहगडावर रक्त सांडले तानाजी मालुसरेने, ते बघायला कोण जाणार. त्या मातीत अजून सुगंध रक्ताचा न बलिदानाचा. असा मोठ्याने ओरडत होता तान्हा, राज या उदय भानाने किती बी वार करू द्यात, या भगव्याची शपथ या तान्हाला उभा फाडणार मग प्राण सोडणार. हृदयातून आवाज चालला होता, डोळे भरून आले होते आणि अंगावर शहारे उभे राहिले होते. राजा तुमचा तान्हा कोढाला घेणार. काय झालं मग. राजा सांगतात, तान्हा म्हणतो, राजा कोढाण्यावर जायचंय ना एवढंच. मग तान्हा जातो, द्या मला इडा, मी जातो राजा कोढाण्यावर. जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. रायबाचं लग्न अजून 5 मिनिट. प्रथम नमन करून रायबाचं लग्न रायबाचं प्रथम नमन करून रायबाचं लग्न. रायबाचं लग्न ऐकारा राजा आधी लगीन कोठाण्याचं. तालकरी ताल वाजवता. जय हो. करतो एकावरा समशेर तोडतो, एकावरा ढाल तोडतो. राज असल उदय भान जबरदस्त महाराष्ट्रातल्या मातीचा जातो हा तान्हा घेतो तो कोढाणा. राजा तालकरी ताल वाजवता. राज इडा देणार न नाही रे तान्हा. अरे गोड घ्या बर कशा पायी. भैया ती म्युझिक लावायची आता. ऐका ऐका, ते अजून थोड्या वेळ चालले की अंगात येईल. ते जाईन 12:30 कीर्तन. जुळलंय तुम्हाला काय काय ना, लय लोड घ्यायचं नाही. चांगलं वाजवा, तुम हातात गोडवा आहे तुमच्या, वजन आहे. आपले मस्ती बिजी नाही का. आवाज कमी ठेवायचा आहे, कमी करा. थोडा थोडा. दादा महाराज असा पदर पसरला तानाजी, नरवीर तानाजी मालुसरे. असा योद्धा जो आजपर्यंत कधीच हारला नाही, कधीच नाही. उभ्या हयातीत छत्रपती शिवाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून ताना उभा राहिला. ज्या ज्या वेळेस मोठी संकट आली, ही छाती समोर टाकली राजाच्या. राजा मी आहे नव. असा गुड घ्याव बसल्याला ताना चांगला वाटल वय राजाला. राजा म्हणतो, ताना गुड घ्याव. अरे सुभेदार आहेस, असा चांगला नाही दिसत. राजा तसं नवजी. अरे किती तुम्हाला विनंती करायची, इडा द्या. मी शब्द दिला ना, गवताची गंज पेटवतो, कोंडाण्यावर भगवा फडकवतो आणि उदय भानाला उभा फाडतो आणि मग दे हातला प्राण सोडतो. शब्द दिला ना राजा. आणि तुम्हाला माहिती आहे, हिंदून दिलेला शब्द कधी माघार येत नसतो राजा. आपण हिंदुस्थानात येत राजे, तुमच्या तानावर तुमचा विश्वास नाही का राजा. राजा म्हणतात तसं नवर. अरे तुझी गरज आहे मला, म्हणून मी तुला जाऊन देत नाही.
तुझ्या रायबाचं लग्न आहे. सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी स्वराज्याचा राजा अक्षर टाकायला आलाय मला. या परी कोणता आनंद आहे अर्थात ना. पण प्राण गमावशील रे बाबा, प्राण गमावशील. राजा जाऊ दे की प्राण ह्याचा. लाख आमच्या सारखे मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ज्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न बघितलंय. मायबाप 19 फेब्रुवारीला मी त्या दिवशी बोलून गेलो सनविजू भाऊ. 19 फेब्रुवारीला घराच्या बाहेर निघालो. 2 पानं चरित्र वाचले शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजीराजे वाचले. हे ज्या अनुषंगानं आपल्या देव्हाऱ्यावर ज्ञानेश्वरी भगवद्गीता आहे, त्या अनुषंगानं आपल्या देहावर शिवचरित्र बी पाहिजे बरं का. शिवचरित्र पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे. हिंदूची व्याख्याच काय म्हणून वेगळी अशी. का बोलावं एवढं तडफडीने. कीर्तनाचा टायमिंग कधीच संपलाय, मला यायला उशीर झालाय म्हणून नाही घेत. तिथं मी तुमच्या इथं कीर्तन केलं, पण थोडा वेळ घेतला मी कमी शॉर्टकट नाही मारता. मला कीर्तन जायचं राहायचं. मला आजपर्यंत ग्रंथात वेळ नाही गावली. 9 ते 11 या 9 ते 12 जसं जमल तसं जमल. तिथं मला वाटत नाही तर समाधान वाटलं तिथं मी कीर्तन थांबवणार. अनुस 20 स्पर्श केला माय सगळ्यांचे डोळे भरून यायला लागले. काय यायला लागले माहिती का तुम्ही? या मातीतलीच आणि नाळ जुळली तुमची इथं. उघड डोळे कुणाचे भरून येतात कुणासाठी? जीवलग माणसं असतात आयुष्यातली. हे झाडाची पानं पडावीत ना अशी माणसं निघून जातात आणि मग काय कळतं राजे म्हणतात तानार जीव आहेस तू माझ्या हृदयातला. राजा असू दे की, पण तुमच्या हृदयातला जीव की प्राण आहे. तुम्ही कुठं माझं ऐकताय तेव्हा? ऐकताय का माझं? ताना असं म्हणू नको रे. अरे आई साहेब मी तुझं ऐकलं नाही का आजपर्यंत? राजा काय ऐकलं तुम्ही? तुमचंच ऐकलं मी. तुम्ही म्हणले हे वतन ही जागीर तुझ्या नावावर करून देऊ का? मी काय म्हणलो? नका करू राजा, तुम्ही देत होते. राजा सांगतात ताना कामाचं बोल कशासाठी गुढघाव बसलायस, बाकी सांगू नकोस. राजा सांगतात ताना सांग कशा पायी गुढघ्यावर बसला? हे असा सुभेदार चांगला नाही दिसत गुढघ्यावर बसलेला. मग राज या 2 हातांनी तुमच्या तानाजीनी तुमची सेवा केली. तुमच्या देहावरचं वार इथं घेतलं, इथं असं बलाढ्य शत्रू धावून आलं, असे आडवे उभे राहिले, असा सपकन वार होणार तिथं तानाजी हात घातला. राज तुम्हाला माहिती नव्ह इतका जबरदस्त वार झाला. हे हृदयातला ठोका चुकला. राज अशा चिडकांड्या उडत होत्या रक्ताच्या. पण तानाजीने काय केलं माहिती का? ते कमरेला असणारी सगळी फडकी अशी गुंडावली सगळ्या शरीराला आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेच्या. घरी ज्या वेळेस जाऊन झोपलो ना राज, बायको सावित्री आली हळदी घेऊन. अशी वाटीत हळदी घेतली आणि अशी लेप करून जखमावर लावत होती. पण तिचं दुर्दैव एवढं आहे की त्या हळदीतून रक्त बाहेर येत होतं राजा. पण हे रक्त बाहेर येताना तुमचा तानाजी तुमची आठवण करत होता. माझी सावित्री रडत होती, माझा रायबा रडत होता, माझी बायका पोरं सगळी रडत होती, पण तुमचा तानाजी हसत होता. राजा कशा पाहिलं ताना? अहो राजा हे काय आयऱ्या गायऱ्याचं वार घेतलं का? त्या राजाला सगळे नतमस्तक होतात. त्या स्वराज्य संस्थापकाचे वार घ्यायला मिळणं हेही भाग्य लागतं राज, हे भाग्य लागतं राज. ए आई साहेबाच्या कोपऱ्याला बसलेल्या पदर घेतला डोळे पुसते. आई म्हणते राजा असा मावळा तुझ्या जीवनात परत नाही भेटणार. अरे काय प्रेम करतोय बघ ना ह्यो मातीवर, त्याचं बोलणं बघ ना. अरे ज्यांनी तुझे वार त्याच्या देहावर घेतले आणि तरी त्याच्या चेहऱ्यावर हसते. अशी किती किती प्रेम करणारी माणसं राजा तू कमवलीस. राजा तुझे गड किल्ले तुझी संपत्ती हीच माणसं आहेत. राजा म्हणतो आई अगं माझं त्याच्यावर प्रेम आहे ग म्हणून त्याला जाऊन नाही घेत. ते उदय भार मारून टाकीन त्याला. राजा पण ते तुझं ऐकणार नाही तानाजी. तो इतका भयंकर आहे, तो जिद्दी आहे. त्याने जे ठरवलं तेच तो करणार नाही काही. पण मला चाहूल लागली, माझा ताना मला परत भेटणार नाही. चाहूल लागली मला आई, संशयाची पाल मनात चुकचुकू लागली, माझा तानाजी मला परत भेटणार नाही. ताना पदर पसरताना म्हणतो राजा एवढं प्रेम करता का हो माझ्यावर? तुम्हाला खरं सांगू का, मी कदाचित बोलून गेलो का नाही बोलून गेलो, पण आजही तानाजी मालुसरे जिवंत आहेत. हे मावळे जिवंत आहेत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे तानाजी मालुसरे आजही जिवंत आहे. किती संघर्ष त्यांच्या जीवनात, किती यातनाचं जीवन, किती भयानक जीवन यांच्या जीवनातलं. मला माहिती नाही तुमच्या इकडे सैनिक आहेत का किती, पण त्याचं जीवन नाही भयानक आहे. अशी 2-2 आणि 3-3 वर्षाची लेकरं घरी वाट बघत बसतात.
मला सांगा हो, तानाजी मालुसरे आता लढायला जाणार, रायबाचं काय नाही लक्षात आलं, टाळीत राहील. तो नाही का बापाची वाट बघणार? काय विजू भाऊ, कीर्तनात ही लोक लई रेटके खा. नाही, पहिल्यापासून रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल पंतांचं बलिदान आहे. कधी आलो ना तो योगी पावन मनाचा या भंगाला स्पर्श करायला. वा, अरे हा भंग नुसतं सुरुवात केली तर सुरुवातीपासून माणूस ते शेवटपर्यंत हृदयाचा धोका शकतो. का माहिती का, या माणसांनी प्रेम केलं तर एकामेकावर. 7 वर्षाची मुक्ताई ज्यावेळेस आई सोडून चालली ना, आम्हाला वाटतं दोन अभंग कीर्तन करतो आमच्या सारखं कुणीच नाही. आई म्हणते नाही नाही, लक्ष नाही का, हा बोलते पण त्याचा गोड संत भेटी. केलं साधू आता मग आम्ही असं सांगायला आम्ही सुरुवात केली, आम्ही इथं उभे. पण काय झालं, तारखा अशा डाय. दादा महाराज माझी 3री पिढी चालू आहे हो. माझे आजोबा, माझे वडील कीर्तनकार आहेत. योग नाही आला पुढच्या वेळेस नक्कीच बाबांना घेऊन येऊ. हे असे गायला उभे राहिले ना गड्या, तुमचे डोळे भरून येतात. आमच्या विनोद महाराजांना माहिती आहे, त्यांनी ऐकलंय महाराज तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. 70 वर्षाचा वाघ आहे, पण तेच बघितलं चेहऱ्यावरचा असं एवढीच. आता गायला बाकीची माहिती नाही, कुणी सांगितलं होतं बाबा, डोक्यावरून गेलं म्हणले सगळे. चुकतंय तुझं, असं मी बाप पाहिजे बरं आयुष्यात. लोक दोन तर पाहिजे तो पोरांना असं एखादी चापट मार, पण ती संस्काराची चापट आहे, तरच पोरं उभी राहतात. मी म्हणून नेहमी सांगत असतो, लय पैसा कमवून देण्यापेक्षा थोडे तरी संस्कार द्या पोरांना. एक दिवस चमकतील समाजात ती तुमची पोरं, 100% चमकतील. संस्कार द्यावं मुलांना. संस्कारी पिढी घडलीच पाहिजे, व्यसनापासून दूर आलीच पाहिजे ती, आणि तरच महाराष्ट्र उभा राहील. ही माणसं, यांना निर्व्यसनी होती माणसं. शंभूराजा निर्व्यसनी होता, त्याला उगेच रंगेल आणि रगेल म्हणून लोकांनी बदनाम केला. तसा रंगेल होता तो. रंगेला असता तर झुकला असता औरंग्यासमोर, मान खाली टाकली असती. बोल किधर हे खजाना, सांगितलं असता खजाना कुठे. काय म्हणलं माहिती का, तुझ्या बापाचा नाही औरंग्या ह्यो खजाना, आमचा आहे. तू बाहेरून आलायस आमच्या महाराष्ट्रात, तू इथे येऊन आमचं खातून परत आमच्या उलटतोय. त्या गणोजी शिर्केनी जर फितुरी नसती ना केली, हितच गाडला असत. शौर्यवान शब्द कधी माहितीये का, सगळी साल्टी काढली अंगाची तवा बोलत होता. कुणाची ताकद होती काय बोलण्याची. असा मृत्यू जरी कळला ना थोडा माणसाला, तरी जगायची इच्छा सोडून देतो माणूस. कळला ना ही व्याधी शरीराला जोडली, तरी जगायची अपेक्षा सोडून देतो माणूस. ज्याची सगळी साल्टी सोडून उभा होता, ज्या तानाला माहिती होतं मी जाणार आहे, ज्या सैनिकाला तिथं माहिती असतं मी जाणार आहे, ज्या शेतकऱ्याला माहिती असतं हे कष्ट करताना माझी लेकरं बाळ माझी घरी वाढ बघतात. का परिस्थिती रिलेट केली सैनिकाची, शेतकऱ्यांची आणि ह्या मावळ्यांची. खरंच कीर्तनात आलेले मी मावळेच आहेत. कीर्तनात काय कुणी बी येतं का, इथं कुणी बी बसलेत का ती माणसं. त्यांची पूर्व पुण्याई म्हणून सगळी कीर्तनात येत. तुमची पुण्याई, माझी पुण्याई, मी कीर्तन करतोय, आणि माझी ही बी पुण्याई आहे की अशा थोर मोठ्यांच्या समोर आम्हाला कीर्तन करायला भेटतात. नाही तर काय पात्रता आहे हो, सायकलीवर बसायची पात्रता नाही आमच्या देशी. मोठ्या गाडीने यावं, 4 व्हीलरने आम्ही. खरंच सांगतो तुम्हाला, हे सगळं माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, विठोबा यांच्या सगळ्यांचे म्हणून 4 शब्द मी नेहमी सांगतो, आज मी सांगणार आहे. एक तुकोबा, एक ज्ञानोबा, एक विठोबा आणि एक शोभा. हे 4 शब्द जादूगार आहेत महाराष्ट्रात. जादू या शब्दात, निराळी जादू. हे किती वेळा जरी ऐकले तरी ते हृदयात घर करून जातात. विठोबानं प्रेम दिलंय, तुकोबांनी गाथा दिली, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली, आणि शोभानं तुम्हाला मला इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या हातात दिलं ना, म्हणून शोभालय महत्वाचं आहे. खरंच कधीतरी शिवचरित्र उघडून बघताना लिखिओ कधीतरी वाचाल, कधीतरी बोला, कधीतरी एक पान वाटतं शिवचरित्राचं. तुम्हाला खरंच सांगू, अशा अंगावर शार उभे राहतात. एक एक बलिदान बघताना त्या तानाजी मालुसरेंनी असं गुडघ्यावर बसताना काय वाटलं असतानाच्या हृदयात. मला सैनिक सांगायचं नव्हतं बरं कीर्तनात, पण हे कीर्तनात सैनिक का सांगितलं तुम्ही, माया पाहिजे त्या गोष्टीवर आपली. ते तिथं लढतोय म्हणून आम्ही कीर्तन ऐकतोय. ते तिथं लढलं नाही तर कीर्तन ऐकल का इथे. ते विचार करत नाही गोळ्या कुठून येतात. ते दहीवडी आहे तिकडं पलीकडं, त्या दहीवडीत त्या सैनिकाला गोळ्या लागल्या, इकडं सैनिक लढता लढता जम्मूला इथं पूर्ण छाती गोळ्यांनी भरली. रात्रीच्या 2 वाजता फोन केला त्या सैनिकाने. कुणाला फोन केला माहिती, पत्नीला. बोलता येत नव्हतं. ऐकलं का ग, लई गोळ्या लागल्यात.
माझं लेकरू म्हणलं येतानी फटाकडे घेऊन ये. बघ सगळ्या व्यागा तशाच राहिल्यात. मला फोन बी लावता येत नाही, पण सहकारी मित्र सोबत आहे, त्यांनी फोन लावून दिलाय. एकदा व्हिडिओ कॉल करशील का ग? एकदा हसणारी माझी बाई शेवटची बघू दे. बाई म्हणतो बरं लेकीला, शेवटचा एकदा चेहरा बघू दे ग, माझं लेकरू बघू दे. जे म्हणत होतो बाबा अरे तुम्ही परत कधी येणार, त्यांना सांगून गेलतो. एकदा गेला की गेलाच, काय कुणाच ठाऊक परत येतोय. रणी निघत शूर न पाहे माघा, असा लेकीचा चेहरा बघतो. काय विचार करलो पत्नी या क्षणाला, ज्या दिवशी तो म्हणत असेल. हा जी आई मिठाई बनवून बसली असेल, पोरगा सुट्टीला येणार, ती शवपेटीत ती मुलगा घरी आल्यावर त्या इष्टीतून पोरगा उतरलाच नाही, शवपेटी समोर ठेवली, तिरंग्यात गुंडाळ्याला देह बघितलं, काय हृदयाला वाटलं असं आईच्या. अरे इच्छा झाली का दिवाळी साजरी करायची? आमची दिवाळी लक्ष्मीपूजनला आहे, पण सैनिकाची दिवाळी ज्या दिवशी तो घरी येतो ना त्या दिवशी त्यांची दिवाळी लक्षात घ्या. त्या दिवशी त्यांची दिवाळी कधी साजरी झाली तेव्हा नाही हो. हे दुःख जाणलं पाहिजे आम्ही त्यांच्या जीवनातलं. त्याग आहे त्याच्या आयुष्यात, त्याग आहे त्याग. जी माणसं त्याग करतात ना गड्या, त्यांचं नाव एक दिवशी आहे ना संघर्षाच्या गाथीत लिहिलं जातं. त्याग आणि संघर्ष हे शब्दच जवळचे आहेत दोन्ही पण. संघर्ष केला पाहिजे आयुष्यात, त्याग केलाच पाहिजे आयुष्यात. ही समोर माणसं बसते, तुम्हाला वाटत असं लय पैसेवाली आहेत, असतीलही काय उगाच असेच पैसे आलेत का? अहो या जुन्या माणसांनी आहे ना अशी झोपडी असते, झोपडी अशी छोटी झोपडी, तो गळणारा पत्रा, तिथं दिवस काढल्यात. तेव्हाही माणसं मोठे झाल्यात. आता लय मोठं घर बांधलं असेल विजू भाऊ, आता लय मोठं घर झालं असेल बरं का दादा महाराज, महेश भाऊ, आता लय मोठं घर झालं असेल. पण अशी प्लॅस्टिकची तरटी टाकल्यात आमच्या अंगावर. आमच्या आई बापानी आम्हाला एवढा पाण्याचा थेंब लागून दिला नाही, सर्दी होईल म्हणून. स्वतः पावसात बसल्यात राव ही माणसं. ही शौर्यवान आहेत, ही त्यागाची माणसं आहेत. ये जुनी माणसं किती दिवस आहेत आमच्या समोर. ये पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. प्रेमाची सावली देणारी माणसे. एकदा सावली संपली ना, आयुष्यभर ऊन असतं ना, त्या उन्हाचे चटके सहन नाही होत बरं. त्या सावलीची आठवण येते, पण जीवनातली सावली निघून जाते. जोपर्यंत सावली आहे ना तोपर्यंत सावलीचा आनंद घ्या आणि सावलीलाही आनंद द्या. तुम्ही अगदी ऐकणारच कीर्तन माणसे. महाराज तुम्ही म्हणाल की महाराज तुमचे गाव डोळे भरून आले. अरे मला भावना आहे ना, मी कीर्तन करत असतो, मला भावना नाही तर हृदयात. आम्ही 80 माणसं बघितली नाही, खरंच बघितली. आता माझ्या मुलीला तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि तिला सहज विचारा, काय सांगून जर चुकलीन बाप घरी नाही आला तर अशा छोटी मुक्ताई अशा दोन्ही मी वाट बघत बसतात माझ्या. ए आल्या आल्याच अशा कडकडून मिठी मारतात, मला आल्या आल्याच मिठी मारतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, बापाची आणि लेकीची मिठी, या मिठीचे प्रेम आहे ना, त्या मिठीत जगाच्या पाठीवर कुठलंच प्रेम नाही, कुठलंच प्रेम नाही. त्या मिठीत वेगळीच ताकद आहे. लेक वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली तर दिसव गवल. लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. अहो नारळाचं पाणी बनावं, नारळाचं पाणी पिल्यावर मनाला शांतता भेटते ना, तशी लेक. या बापाला विचार बरं, लेक जाताना किती दुःख झाले, किती वेळा आठवली लेक. मला इथं बसलेल्या लेकींना एकच म्हण नाही, तुमचा बाप कुणासमोर चुकावा नाही असं काही करू नका. त्यांनी ताट मानेनं जगलं पाहिजे सगळ्यांच्या समोर. ज्या दिवशी तुमच्यामुळे त्याची मान खाली जाईल ना, आयुष्य संपलंय त्याचं, संपलं त्याचं आयुष्य. त्याला इतक्या ऐश्वर्यात जगू द्या ना, असं ताट मानेनं जगून द्या ना. त्यांनी म्हणली पाहिजे माझी लेक लय स्ट्रेट फॉरवर्ड आहे, या खरंच बोलला तर काना खाली वडेन त्याच्या. असं शौर्य पाहिजे बरं का पुरीन, शौर्य पाहिजे अंगात. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहेत, तुम्ही मासाहेबच्या जाऊनच्या लेकी आहेत, तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचे लेकी आहेत. हा महाराष्ट्र काय ऐरागाऱ्यांचा आहे का? मनगटात ताकद आहे तुमच्या. ते एक पाकिस्तानचं एक एडपाट म्हणलं होतं, तुमचे पोलीस बांधून ठेवा. आमचा पाकिस्तान येईन आणि तुमचा भारत नेसताना मत करेन. त्या बावळाटा म्हणा पोलीस नाही, गडी बी बांधून ठेवतो. या रणरागिणीच्या मनगटात ताकद आहे, अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त करतील. लय भयानक आहे या. तुम्हाला खरं सांगू का, तुमच्यासारखी स्त्री एखाद्याच्या पुरुषाच्या संसारात उभी आहे ना, म्हणून त्याचा संसार नेटाचा आहे. त्या सावित्रीला घरी दुःख नव्हतोय, तानाजी लढायला चालले, रायबाचं लग्न नाही, ओवळता ओवळता असं ताट थरथर करत होता हातातलं.
राजा म्हणतात ताना तू ऐकणार नाहीस, राजा इडा द्या मला, मी नाही ऐकणार, मला वतन जागीर नका देऊ, फक्त इडा द्या आज राजा, आयुष्यभर तुमचा आभार मानन ताना. अरे आयुष्यभर तू बघायला थोडीशीच मला आता. हसत बोलते दिवाण सर, हसत हसत रडत्यात. नाही कळलं का तुम्हाला? हसत बोलत्यात आणि हसत हसत रडत्यात आणि एकामेकाला मिठी मारत्यात. ताना दिसायचा नाहीच रे परत. राजा ताना दिसायचा ना, तान आला तरी कुठं राजा दिसणार आहे परत. पण राजा दिसला नाही ना राजा. जर उदय भानाने मारलंच ना मला आणि पडलाच ना ताना तुमचा कोंढाण्यावर, असं डोकं माझं तुमच्या मांडीवर घ्यावर का आणि सांगा महासाहेबांना महाराष्ट्राला की तानाने कोंढाणा कसा लढावला. ज्या दिवशी शिवराज्याभिषेक होईल आणि त्या 32 मनाच्या सिंहासनावर जाताल ना आणि मग तुमच्या तानाजीचं शौर्य आठवा, तेव्हा खरं सांगू का राजे, एक क्षण डोळ्यासमोर असेल असा मुघल उभा असेल, निजाम उभा असेल, कुतुब उभा असेल, हे डच आणि फ्रेंच माझ्या शोभाला मुजरा करतील आणि माझा शोभा सिंहासनावर बसेल. काय शब्द होते. असा मिठीत घेतला राजाने तानाला, असा मिठीत घेताना सोडलाच नाही. राजा आई म्हणती राजा भावनावर अशी मिठीत घेता आली पाहिजे माणसं एकदा. खरंच मिठीत घेता आली पाहिजे. मिठी लई महत्वाची. पायी मिठी पडली तो. मिठी लई महत्वाची. भेटी झाली म्हणजे मिठी होई जाणार नाही. अशी मिठी दिली ना राजाने सोडली नाही. मला काय म्हणायचे, लोकांना वाटतं बाबा असा मिठी करायचा बाबा, असा गच्चम करायचा, सोडायचाच नाही. बघू तू कसा रडत नाही, सोडायचाच नाही त्याला. सुरुवात करतो सगळ्या मावळ्यांना राजा कसं जायला लागलं. तानाने मिठी मारताना सोडा राजाला. काय आहे कसं असलं, काय हा प्राण असेल, हृदयातला प्राण होता ताना. तुझं शौर्य, हा बलाढ्य इतिहास येणाऱ्या काळात समाज तुझ्याकडून ताना शिकल रे. अरे तू लय मोठं कार्य करत चाललास. जाताना माघार बघू नकोस. हे दोनच गोष्टी सांगतो. एक 5-7 मिनिटं कीर्तन घेणार आहे अजून. माझे बी आता पाय दुखायला लागले. नाही नाही, ज्या दिवशी खुर्ची घेईल त्या दिवशी कीर्तन सोडून देईल. नाही खरंच कीर्तन सोडून. ज्या दिवशी बसून कीर्तन करेल ना त्या दिवशी पासून कीर्तन नाही करणार. त्या दिवशी समोर बसल. बरोबर आहे तुमचं हृदय. दादा महाराज ही मैत्री हो, असं प्रेम पाहिजे, असे मित्र पाहिजेत आयुष्यात. विजय भाऊ खरंच तुमचा कोणाचा फोन आला ना खरंच हृदय बोलून येतं. कधी कधी आमचा पाहुणा आम्हाला वंगाळा बोलला ना ते सगळं विसरून जातो. आम्ही म्हणतो हेच आमचे पाहुणे आहेत. खरे काय माणसं होती, काय प्रेम होतं. अरे जीवलग होता ना. मित्राचं प्रेम होतं, असं शिवबाचं तानाचं प्रेम होतं. अशी बसल्या बसल्या उभे राहिल्या मिठी मारली. ताना जा आता, जा रे बाबा, आता नको माग. पाहिजे स्वराज्याचा. गेला ताना निघून, लढला नाही बाई, लई भयंकर. सावित्री म्हणते अहो परत कधी येणार सावित्री. ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी धर्मासाठी गेलो सावित्री, त्या दिवशी भगव्यासाठी गेलो आणि त्या दिवशी या स्वराज्यासाठी गेलो. परत असं विचारायचं नाही सावित्री. हा ओवाळताना दिवा विझला तरी चालेल पण स्वराज्य ताना विझून देणार नाही. हा शब्द राजाला देऊन आलाय. काय शब्द होते, हृदयाला घर करून गेले. गेला ताना सूर्या चल मामा. मामा नाही लग्नात. इतिहास शाहिरांनी मामा टाकलेत. मामा लग्नात, मामा लढायला नाहीयेत, मामा लग्नात ते ज्येष्ठ कोणीतरी असावं. आणि मग त्या पेटाऱ्यातून ती यशवंती घोरपड काढली. यशवंती घोरपडे का? नाही नाही, यशवंत घोरपडे नावाचे हलक्या वजनाचे मावळे, ज्याला नंतर शाहिरांनी यशवंती घोरपड केली. घोरपडीला प्रशिक्षण देता येतं पण उचित वेळेस ते आपल्या मालकाचं ऐकल का नाही सांगता येत नाही. हे लंडन मध्ये संशोधन झालं. यशवंती घोरपड नाही, ते यशवंत घोरपडे होते जे हलक्या वजनाचे. त्या दोर टाकत होते. ताना म्हणतो हे घोरपडे बंधू आज तुमची वेळ आली, टाका दोर, बघू कसं जाताय तुम्ही वरती. ए यशवंत घोरपडेनी वरती दोर टाकला, खाली माळ सोडली. तानाचं पाऊल, तानाचं पाऊल, तानाचं पाऊल, तानाचं पहिलं पाऊल बसलं. पडले मावळे निघाले. सूर्याची मालुसरेंनी पाऊल टाकली. मावळे वरती निघाले. धाड 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 करत सगळे मावळे मावळ्यांना
मुलांनी समशेर टाकली की सोडा आणि समशेर उगरली तर मुंडकं कापल्याशिवाय माघार येऊ नका. चला मावळ्यांनो, लढायचंय तुम्हाला या स्वराज्यासाठी, या राजासाठी, या शिवबासाठी, या भगव्यासाठी, या रयतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक घटकासाठी एक दिवस हा उदयभान आज फाडायचा. चला मावळ्यांनो, आणि एकच शिवगर्जना कोठाण्यावर झाली. हरे हरे असं महादेव म्हणले असतील का होती तुझी? आणि 200-400 लोक होती ती लय भयंकर 2000 लोकांची लढणार होती. एकच शिवगर्जना, हे आवाज आला आणि अंगावर शहारे उभे राहिले. हरे हरे महादेव, हर हर महादेवची शिवगर्जना सुरू झाली. हाना कापा तोडा सब 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 वार, यातनांचा कळ, रक्तभंबाळ शरीर, तानाचा वार, उदयभानाची समजर तानावर. तानाजी एका वरात 10 जण खलास करला, एका वरात 6 जण हल्ली, 7 जण हल्ली. सूर्या सांगतो, दादा अरे काय संचरलंय तुझ्या सूर्या? गवताची गंज पेटवणार, भगवा फडकवणार आणि उदयभानाला उभा फाडणार आणि मग तान्हा देहातला प्राण सोडणार. प्राण जाय प्रवचन न जाय सूर्या हेड. आणि मग मावला लढत होता या महाराष्ट्रातल्या मातीचा मनघटात भगवं रक्त सळसळ करत होतं. राजा आठवत होतं. राजा अजून वाढ बघत होतं. गवताची गंज पिटली नाही, अजून तानाने गड घेतला नाही. लई वार झालं, रक्तभंबाळ शरीर झालं, डोक्यापासून नखापर्यंत वार झाले. हात तुटला आणि मग ताना खाली कोसळला. मावळ्यांनी गड जिंकत आणला आणि मावळे पळायला लागले. का तर सुभेदार खाली पडले. सर्वात महत्वाचा सुभेदार म्हणजे तानाजी मालुसरे पडले म्हणून मावळे पळायला लागले. सूर्याजी मालुसरे म्हणतो, भेडांनो अरे कुठं पळता? अरे गड आला की रे जवळ. अरे किती राहिली? 100 मारायच्यात तुम्ही 200. तुमचा बाप इथं मरून पडला आणि पळता का रे? अरे भेडांच्या अवलादी आहेत का तुमच्या? कुणाच्या अवलादी आहेत? अरे महाराष्ट्रातल्या अवलादी आहेत, या माघार येत नाहीत कधी. हे मोडेल पण वाकणार नाही, जात सांगणारी महाराष्ट्रातली माणसं आहेत. ते झुकत नाहीत कधी कुणासमोर, मोडतील, वाकतच नाहीत कुणासमोर. ऐका ना. आणि काय म्हणला माहिती का सूर्या म्हणतो, दोर कधीच कापलाय, आता बघू उड्या मारता का कसं येतात. उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल आणि लढून माराल ना तर इतिहासात नाव कोरलं जाईल. माघारी फिरा, प्रत्येक जण माघारी फिरला आणि मग पुन्हा एकदा तो खऱ्या अर्थानं शौर्य संग्राम तिथं उभा राहिला. शौर्याची गाथा उभी राहिली. पण एक दुर्दैव होतं, तानाजी मालुसरे खाली पडलेले. आई ऐका बरं, काही शेवटची 2-3 मिनिटं राहिलीत कीर्तनाची. तानाजी मालुसरे खाली पडले होते. सुभेदारच नाही म्हणलं, गड जिंकण्यात काय अर्थ आहे? उदयभान म्हणतो, सूर्या हा सुभेदारी तो उभा आहे, तुमचा सुभेदार पडलाय, गड आमचा आहे सूर्या. आणि त्या तानाला सांग, मेलेल्या सापाव मी 2 फट नाही मारत. अरे तो गेलाय रे, त्यात काय राहिले तवा? ही परिस्थिती अशीच ती कधी. लोक तुम्हाला हिनवतील, लोक तुम्हाला मेलेलं समजतील, लोकांना वाटून संपला. तिथून उभं करायचं असतं, सूर्य शून्यातून विश्व उभं करायचं असतं. ती मनघटात धमक पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला हिनवलं नाही एखाद्याने, त्या दिवशी खचायचं नाही पोरांना. इथं बसलेल्या सगळ्यांनी ऐकतं, ज्या दिवशी तुम्हाला एखाद्याने हिनवलं ना त्या दिवशी पासून खचायचं नाही. त्या दिवशी नवीन जीवनाला सुरुवात असते, लक्षात घ्या. एक दिवस दाखव तुमच्या झोपडीत बघून, ज्यांनी तुम्हाला असं लांबून बघून हिनवलंय ना, एक दिवशी तुम्हाला तो बंगला बांधला म्हणून पुष्पगुच्छ घेऊन आला पाहिजे गड्या, 100% आलं पाहिजे. आणि मग यशाच्या मार्गावर निघाल्यावर परतीचे दोर कापावे लागतात. परतीचा दोर होता महेश भाऊ, हा परतीचा दोर होता जो सूर्याने कापून टाकला होता. परत जायचं नाही. आता आले की लढायचं, जे होईल ते होईल. हे सांगताना माझा घसा प्रचंड वेदना करतो, पण माझ्या खरंच लिटरली सांगतो, तानाजी मालुसरे डोळ्यासमोर टाकता. धोताण सांगत नाही हो तुम्हाला, काल्पनिक कथा सांगत नाही. याला हृदयातून शोभा सांगणं सोपं नाही हो. असं उभं राहिला पाहिजे समोर, ती पात्राशी समोर उभी राहिली पाहिजे. खरंच त्या तलवारी काय चालली असेल, खरंच पडला का? आणि तो उदयभान म्हणतो, मेलेले सापाव मी 2 फट नाही मारत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तरुणांनो लढा आणि नेहमीच लढा, माघार घेऊ नका. त्रास होणार नाही का? लई त्रास होणार. 24 कॅरेटलाच त्रास आहे. 24 कॅरेटला 5 परीक्षा पास कराव्या लागतात सोन्याला, तेव्हा ते सोनं उजळून निघतं. लोखंडाने परीक्षा दिलेली ऐकली कधी आजपर्यंत? लोखंडाचा भाव 100-200 रुपये, 24 कॅरेटला 60,000 रुपये तोळा आहे. म्हणजे ज्यांनी संघर्ष सोसलाय, ज्यांनी त्रास सहन केलाय आणि ज्यांनी त्याचं व्यक्तिमत्व उभं केलंय ना, ते उजळून निघाले, त्यांनी त्या आधी त्रास सहन केलेला आहे. लोकांना वाटतं हे त्यागच पाहिजे, त्याग ज्याच्या जीवनात आणि संयम.
संपू द्या सगळं कदंत मग पाहिजे मी इथून उभा होईल आई. अरे कोण डोक्यात दगड घालतं का दवा कुठून सांगते हे तरुण खसत्यात की उलाढ आला नाही पाहिजे तरी जिद्द मी अशी माणसं बघितल्या ज्यांनी कर्ज घेतलंय ना एक दिवशी वाईट सावकार माहिती तुमच्या व्याजाने पैसे देणार पण त्यांचा चांगला गुण कोणी सांगितला का? मी सांगतो तुम्हाला आता एका मिनिटात. ते असं आहे दादा महाराज 2 वर्षापूर्वी माझा म्हणजे महाराज एवढ्या पैसे करायची माझी अवकात नाही. मी त्याला अमुक तमुकचं नाव सांगितलं त्यांनी त्याला ते पैसे दिले. त्याच्या 2 वाजता व्याजाने कधी प्रसूती झाली त्याच्या लेख हे असं सांगणारे ते कमी कीर्तन कर या. मी अडचणीत बी नाही शूटिंगचं व्हायरल झालं तर मला लोक माही सगळी अर्थच नाही ना माहिती काय उसमी अडचणी मी आणेवालायचे मी सोडून दिलंय मी कधीच गणित सगळं. मी माझ्या पुरी नवी सांगितले तुम्हाला यानंतर माझ्या नंतर धर्मासाठी उभं राहावं लागणार. काय झालं माहिती का? कधी कधी असं रात्री 2-3 वाजता अशी पुस्तकं उठून बसलोय ना हा फेटा बांधता येत नव्हता मला. मी फेटा बांधायला एक माणूस सोबत घेऊन जायचं. ज्या दिवशी हिनवल्या गेलो ना म्हणजे ज्याला फेटाच बांधता येत नाही तो काय कीर्तन करत. सलग 7 दिवस फेटा आहे ना रोज 4 तास प्रॅक्टिस करत होतो. तुम्हाला जी गोष्ट जमत नाही ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्हाला परफेक्टच झालं पाहिजे त्या क्षेत्रात. तुम्ही त्या क्षेत्रात छत्रपतीच झाले पाहिजे. तोडच नाही दुसरा जोडच नाही. पहिलवान उभा राहिला ना तोडच नाही. कबड्डीला डाव टाकला ना मग शिवूनच यायची 5-6 जण यायचंच नाही परत. आणि पकडला ना मग सोडायचंच नाही. तुमचे इथे खेळाडू सगळे म्हणून सांगितलं पकडल्या मग सोडायचं नाही. मग काय बी मग एकदा धरला की धरलाच त्याला. मग विचार करायचा नाही रेषेपर्यंत जायचंय. त्याला धरला ना मग संपलाच. किती ट्रॉफी आहेत आता मी मंदिरात गेलो. काय खेळाडू तिथं हे खरं सांगितलं बरं का? आम्ही बी कबड्डी खेळलोय ना सोपा खेळ का ते तेव्हा नाही. त्याला श्वास बघ म्हणून तो श्वास ठेवावा लागतो. जसा मावळा श्वास शिल्लक ठेवतो ना तसा तो कबड्डी बोलताना कबड्डी म्हणताना तो श्वास इथं शिल्लक ठेवावा लागतो. तो क्षणाचा खेळ आहे पण त्या क्षणाच्या खेळात आयुष्य बदलून जातं. हे मी सहज बोललो बरं का? हे आधी कधीच बोललो नाही. आता सहज निघालं तोंडातून. हे काय पाठ करून यायला लागतोय तेव्हा. असं कीर्तन लांब लगाड्या 11:15 वाजले झाल्यावर तुम्ही म्हणता ना वाजले की 12 तेवढे नाही वाजवत आता. वयस्कर लोक बसते तो पाय दुखत असतील त्याची बसून मला ज्ञात आहे. पण बाबा तळमळ वाटते. मी फडावर 4-4 तास कीर्तन करतो बाबा. तिथं मध्ये सुरुवातीला 2 चाली मध्ये 2 चाली परत शेवटी 2 चाली. ते लय वेळ चालतं कीर्तन. जोपर्यंत 1 वाजत नाही लोकांना समाधानच होत नाही कीर्तनाचं. म्हणजे असाही काही भाग आहे जिथं फडावर आता तुम्ही सगळे ज्ञाता करतो बाबा. मी तिथे कीर्तन तिथे मी छत्रपती सांगतो. लोक खूप आनंद घेतात. म्हणजे महाराज तुमची धाडी महाराजांकडे दिसते. मी म्हणलं बरे नशीब तेवढं तरी म्हणले नाही तर काय ना अजूनही वाटत अफजल खानाची का काय. ऐका आता शेवटचा मिनिट तुम्ही म्हणता याचा मिनिट लईच मोठा आहे कडे. तानाजी भालुसरे खाली पडले आणि उदयभान सांगतो मेलेल्या सापाव मी तो फट नाही मारत. सूर्या त्याला म्हणा मेला नाही अजून येऊ ह्याच्यात ताकद आहे. असे लचके पडले होते आई अशा जखमा ना अशा तलवारीने लचके उचकाटले होते आणि एक लचका असा पडला होता आणि रक्ताच्या चिडकाने उडत होत्या देहातनी. असा थरथर करत होता हातपाय. भाऊ कसा असावा हे बी ऐका बरं का? भाऊ असा असावा. अशी फडकी घेतली कापड घेतली अशी कापल्याने जखमा बांधून काढल्या. तानाजी म्हणतो सूर्या